श्रीराम समर्थ जय शंकर। ब्रह्मचैतन्य ॲस्ट्रोलॉजी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांती 2026 चा पुण्यकाळ याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3:06 पासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत आहे। या दिवसाचे कर्तव्य: तिळ मिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उपने अंगास लावणे, तिल होम, तिल तर्पण, तिल भक्षण व तिल दान अशा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता मनुष्यांच्या सर्व पापांचा नाश होतो। शके 1947 पौष कृष्ण एकादशी बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे। बालक कर्णावरती संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे: वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे। देवीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे। वयाने कुमारिका असून बसलेली आहे। वासा करता जाईचे फूल हातात घेतले असून पायस भक्षण करत आहे। सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे। वारणा व नक्षत्रना मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहे। पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांती पर्व काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाया म्हशींची धार काढणे व काम विषय सेवन ही कामे करू नये। दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो। या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये। यंदा मकर संक्रांत ही एकादशीच्या दिवशी होत असल्याने अनेकांना हा प्रश्न आहे की एकादशीला तिळगुळ खाता येतो का? तर ज्या सवाष्णींना उपवास आहे त्यांनी उपवासाचेच पदार्थ खाऊन तिळगुळ खाल्ला तरी त्याला काही दोष लागत नाही। ज्यांच्याकडे संक्रांतीच्या दिवशी सवाष्ण जीव घालायची पद्धत आहे त्यांनी दरवर्षी प्रमाणेच संपूर्ण स्वयंपाक करून ती सवाष्ण बाई जीव घालावी व तिला त्या स्वयंपाकाचाच नैवेद्य दाखवावा। श्रीराम समर्थ जय शंकर।